हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये। आजच्या लेक्चर्समध्ये आपण बघणार आहे दिल्ली सल्तनत यामधील खिलजी वंश। आणि खिलजी वंश हा खूप जास्त आपल्याला महत्त्वपूर्ण असं टॉपिक आपल्याला दिसून येते। यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण गुलाम वंशाचा अभ्यास केलेला आहे। आय होप तो लेक्चर तुम्हाला व्यवस्थितरित्या कळलेला असेल। आज आपण खिलजी वंश बघूया। आणि खिलजी जे आहे ते एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे, कारण अल्लाउद्दीन खिलजी यांच्याविषयी आपल्याला प्रश्न खूपदा एक्झाममध्ये विचारलेले दिसून येतात। म्हणून कसं आजच्या लेक्चरमध्ये आपण खिलजी वंशावर डिटेलमध्ये अभ्यास करूया, ठीक आहे। तर हा जो लेक्चर आहे तो शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच कमेंट करा, लाईक करा आणि लवकरात लवकर कोर्स आपला परचेस करा। जे स्टुडंट पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असणार त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना आहे की आपला जो ॲप आहे ग्लोबल ऑनलाईन, यावर हिस्ट्री या सब्जेक्टचं पूर्ण कोर्स लॉन्च केलेला आहे। हा जो कोर्स आहे 4000 रुपयाचा आहे, ज्यामध्ये आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 दोनही पेपरचा संपूर्ण सिलेबस जो आहे तो कव्हर केलेला मिळेल। हा कोर्स परचेस करण्यासाठी आपण या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि लवकरात लवकर कसं हिस्ट्रीचा ग्रुप जॉईन करू शकता। ओके, हा जो कोर्स आहे तो परचेस केल्यानंतर मॉक टेस्ट मिळेल। यामध्ये आपल्याला 10 पेक्षा अधिक मॉक टेस्ट मिळेल। इवन पेपर 1चं सुद्धा तुम्हाला मॉक टेस्ट यामध्ये इन्क्लूड केले जातील। सोबतच संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स असेल। या ज्या नोट्स असणार आहे त्या आपल्याला मराठी लँग्वेज आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये ह्या नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे। व्हिडिओ लेक्चर्स असेल आणि काही दिवसात तुम्हाला लाईव्ह लेक्चर सुद्धा प्रोव्हाइड केले जातील। सोबतच सरावासाठी MCQ आणि PYQ आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूसाठी या दोन्ही गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाची अशी आहे, कारण जितके क्वेश्चन आपण सराव करणार तितकीच प्रॅक्टिस आपल्याला होणार आणि एक्झाममध्ये येणारे जे क्वेश्चन आहे त्याला आपण इझिली कसं सामोरे जाऊ शकतो। म्हणून लवकरात लवकर आपला जो हा ॲप आहे तो डाउनलोड करा आणि या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करून लवकरात लवकर आपला कोर्स परचेस करा, जेणेकरून काय होणार आपली तयारीला कसं बूस्टअप मिळणार आणि येणाऱ्या 2022ची जी एक्झाम होणार आहे सेट यासाठी म्हणजे असिस्टंट प्रोफेसर यासाठी, त्यासाठी आपण क्वालिफाईड असणार आणि आपल्या कार्याला आपण नंतर कार्यरत असू। ओके, चला तर मग आजच्या आपल्या लेक्चरकडे वळूया। आजचा आपला मेन टॉपिक आहे खिलजी वंश। आता खिलजी वंश जे आहे, लास्ट लेक्चरमध्ये आपण गुलाम वंश बघितलं आणि गुलाम वंशामध्ये आपण बघितलं आहे खिलजी वंशाचं जर आपण गोष्ट केली तर यामध्ये 3च शासक महत्त्वपूर्ण आहे। पहिला आहे जलालुद्दीन खिलजी, जे खिलजी वंशाचे काय संस्थापक असल्याचं आपल्याला दिसून येतात। सेकंड आहे अलाउद्दीन। अलाउद्दीन जलालुद्दीनचे जवाई होते, सोबतच ते आपल्या म्हणजे यांच्या भावाचा मुलगा होता कोण, अलाउद्दीन खिलजी। आणि तिसरा आहे मुबारक खिलजी। आता कुतुबुद्दीन मुबारक खिलजी जे आहे त्यांच्याविषयी कसं खूप जास्त आपल्याला अभ्यास करायचा आवश्यकता नाही, परंतु क्रमवारीमध्ये आपल्याला ही गोष्ट मुबारक खिलजी पण लक्षात घेणं थोडंफार महत्त्वाचं आपल्याला दिसून येते। ओके, तर बघा खिलजी वंश जे आहे त्यांचं कार्यकाळ आहे 1290 ते 1320 असा त्यांचा कार्यकाळ आहे, ठीक आहे। आणि हे खिलजी जे होते हे खलज या ठिकाणाचे होते आणि हे कसं तुर्क म्हणजे निम्न दर्जाचे तुर्क असे होते, म्हणजे निम्न कुळाचे होते, ठीक आहे। आणि खिलजी वंशाबद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर खिलजी वंश म्हणजे कसा असा पहिला वंश होता गुलामानंतर ज्यांनी साम्राज्य विस्ताराकडे काय लक्ष दिल्याचं आपल्याला दिसून येते, ठीक आहे। ज्यामध्ये आपण बघणार की खिलजी वंशांनी काय दक्षिण भारतावरही आपलं वर्चस्व निर्माण केलं। खास करून कोण तर अल्लाउद्दीन खिलजी यांनी दक्षिण भारतामध्ये आपला साम्राज्य विस्तार केल्याचंही आपल्याला दिसून येते, ठीक आहे। तर बघा जलालुद्दीन जे आहे, जलालुद्दीन खिलजी यांच्याविषयी जर आपण बोलायचं म्हटलं किंवा यांच्याविषयी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घ्यायची म्हटलं तर जलालुद्दीन खिलजी जे आहे ते खिलजी वंशाचे संस्थापक असल्याचे आपल्याला दिसते। सोबतच जे गुलाम वंशाचे शासक होते केकुबार यांनी काय केलं, म्हणजे मंगोल जेव्हा आक्रमण झालं होतं, कोणाच्या काळामध्ये मंगोल आक्रमण झाला होता तर केकुबाद यांच्या काळामध्ये जेव्हा परत मंगोलांचं आक्रमण झाला होता केकुबाद यांच्या काळामध्ये, तेव्हा काय केलं, तेव्हा त्या मंगोल आक्रमणाचा सामना या जलालुद्दीन खिलजी यांनी केल्याचं आपल्याला दिसून येते, ठीक आहे। आणि मंगोल आक्रमणाला सफलतापूर्वक त्यांनी काय सामना केला जलालुद्दीन खिलजी, यामुळे केकुबाद यांनी त्यांना कोणती उपाधी दिली तर शाहिस्ता खान अशी उपाधी आपल्याला म्हणजे
जलालुद्दीन खिलजी यांना दिल्याचे आपल्याला दिसून येते. ठीक आहे, तर हा पण गोष्ट कसं आहे, महत्वपूर्ण आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी काय केलं होतं, जे कुलाम वंशांचा अंतिम शासक आहे केमुर्स. कोण आहे अंतिम शासक, तर केमुर्स आहे. ठीक आहे. आणि कधी कधी कसं टायपिंग मध्ये मिस्टेक असू शकते. ठीक आहे, तर केमुर्स हा कसा आहे, लास्ट शासक आहे गुलाम वंशाची. त्याची हत्या करून जे किलोखरीम आहे, ओके, किलोखरीम हे एक प्लेस आहे. या प्लेसवर त्यांनी काय, वयाच्या 70व्या वर्षी जलालुद्दीन खिलजी यांनी स्वतःला राजसिंहासनावर किंवा आपला राज्याभिषेक केलं. आणि हा पण क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे की जलालुद्दीन खिलजी यांनी 70व्या वर्षी, म्हणजे विचार करा किती, म्हणजे ते म्हातारे असणार जेव्हा ते सिंहासनावर त्यांनी ग्रहण केला सिंहासन. ठीक आहे, तर हाही गोष्ट कसं महत्वपूर्ण आहे. शिवाय जे जलालुद्दीन खिलजी आहे ते बलबनच्या काळामध्ये सर ए जानदार या पदावर काय कार्यरत असल्याचे आपल्याला दिसून येते. ठीक आहे, यासोबतच आपल्याला दिसेल की केकुबाद यांचं, म्हणजे हे गुलाम वंशाचे शासक होते केकुबाद. यांच्या काळात ते आरिज ए मुमानिक या पदावर काय होते, विराजमान होते. त्यानंतर आपल्याला दिसणार की सर ए जहानदार असं सुद्धा त्यांना पद मिळालेलं आहे. आणि केमुर्सच्या वेळीस ते नायब या पदावर होते. सोबतच त्यांनी मंगोल आक्रमण काय केलं, विफल केल्याचं आपल्याला दिसून येते. ठीक आहे, आणि जलालुद्दीन खिलजी जे आहे ते सल्तनत काळामधील असे पहिले शासक आहे ज्यांनी हिंदूंप्रती काय उदार दृष्टिकोन ठेवल्याचे आपल्याला दिसून येते. आणि यांच्या काळातील महत्वाची घटना म्हणजे काय, मलिक छज्जू जे आहे. आता हे मलिक छज्जू कोण आहे, तर हे बलबन जे आहे त्यांचा हा भतीजा आहे मलिक छज्जू. यांनी काय केलं, तर यांनी विद्रोह केल्याचं आपल्याला दिसून येते. ठीक आहे, सोबतच यांच्या काळामध्ये काय झालं होतं, तर जे सिद्धी मौला आहे हे एक इराणी होते. यांनी सुद्धा काय खूप मोठा विद्रोह घडून आणला होता. म्हणून त्यांना सुद्धा हत्तीखाली त्यांचं म्हणजे कुचललं त्यांना. ठीक आहे, अशा प्रकारे ह्या दोन महत्वाच्या घटना त्यांच्या काळातील आहे. आणि फिरोज खिलजीच्या दरबारात जे आहे ते अमीर खुसरो होते आणि आमिर हसन दहलवी हे जे दोन विद्वान आहे ते फिरोज खिलजी जे आहे त्यांच्या दरबारात असल्याचे आपल्याला दिसून येते. यानंतर आपला महत्वपूर्ण टॉपिक आहे अल्लाउद्दीन खिलजी. आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने हा जो टॉपिक असणार आहे तो खूपच जास्त असा महत्वपूर्ण असणार आहे. ठीक आहे, एक गोष्ट येथे लक्षात घ्या की जे आपल्याला दिसेल, अल्लाउद्दीन खिलजी यांचं जे मूळ नाव आहे ते अली गुरशप आहे. काय आहे, अली गुरशप. आणि हे गोष्ट तुम्ही कसं स्टार्टिंगलाच काय करा, नोट डाऊन करा. ठीक आहे, आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या काळामध्ये आपल्याला दिसेल की खूपच जास्त परिवर्तन आपल्याला घडून आले आहे. सोबतच हे काय होते, तर जवाई होते. कोणाचे, जलालुद्दीन खिलजीचे हे जवाई होते. सोबतच त्यांचे जे मोठे भाऊ होते त्यांचे हे काय होते, मोठे भावाचे पुत्र होते. म्हणजे शहाबुद्दीन जे त्यांचे भाऊ होते, कोणाचे, जलालुद्दीन जे आहे त्यांचे मोठे भाऊ जे होते शहाबुद्दीन. आणि या शहाबुद्दीनचे हे पुत्र आहे कोण, अल्लाउद्दीन खिलजी. ठीक आहे, ज्यांचं रिअल नेम आपल्याला अली गुरशप असे दिसेल. ठीक आहे, म्हणजे काय भतीजा होता अल्लाउद्दीन त्यांचा. आणि अल्लाउद्दीनला त्यांनी काय कडा माणिकपूर येथील सुभेदारी दिली होती. लक्षात घ्या, जेव्हा इल्तुतमिशला बदायूचा आपल्याला सुभेदार बनवल्याचं दिसून येते, त्याचप्रमाणे अल्लाउद्दीन खिलजी जे आहे त्यांना कोठील सुभेदार बनवलं होतं, तर कडा माणिकपूरचा सुभेदार बनवल्याचं दिसून येते. सोबतच त्यांच्या काळातील महत्वाचं म्हणजे त्यांचं करिअर, म्हणजे टर्निंग पॉइंट म्हणू आपण भिलसा लूट किंवा भिलसा विजय. त्यांनी काय केलं, भिलसावर आक्रमण केलं. आणि हे भिलसा जे आहे दक्षिणमध्ये असल्याचे दिसते. आणि या भिलसाच्या आक्रमणाच्या दरम्यानच त्यांना काय देवगिरीच्या समृद्धीबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली. आणि त्यावेळी त्यांना काय केलं, त्यावेळी त्यांना माहिती मिळाली, म्हणजे खूप जास्त समृद्ध असं देवगिरी आहे बा म्हणून नाही का त्यांनी तेथे आक्रमण केलं. आणि देवगिरीचं त्यावेळी शासक जे होते ते रामचंद्र देव होते. ठीक आहे, आणि यावेळेस देवगिरीची प्रथम काय आक्रमण झाल्याचं आपल्याला दिसते. आणि सोबतच जे रामचंद्र देव आहे त्यांना बंदी बनवण्यात आले होते. आणि त्यांच्या मुक्ती करण्यासाठी त्यांनी एलिचपूरची जी जहांगीर आहे ती मागितली होती. कारण एलिचपूर का होतं, खूप जास्त समृद्ध होते, म्हणून तेथील जहांगीर त्यांना मागविण्यात आली होती. ठीक आहे,
तर मग त्यानंतर काय झालं, लूट केली आणि लूट देण्यासाठी कोणाला द्यायची, तर जलालुद्दीन खिलजी यांना देण्यासाठी लूट त्यांनी बोलवले. त्यासाठी त्यांनी आपल्या भावाला, अल्लाउद्दीन खिलजीने आपल्या भावाला कसं संदेश घेऊन जलालुद्दीनकडे पाठवले. तेव्हा जलालुद्दीनचे जे सल्लागार होते ते अहमद चप होते. ठीक आहे. तर या अहमद चपने काय केलं, तर नको जाऊ म्हटलं, पण यांनी कसं ऐकलं नाही. आणि या गोष्टींची चर्चा आपल्याला कुठे केलेली दिसून येते, तर जलालुद्दीन आणि अलाउद्दीन जे आहे त्यांची जे भेट झाली, या भेटीचे वर्णन आपल्याला बर्नीने तारीख ए फिरोजशाही हा जो त्यांचा ग्रंथ आहे यामध्ये केल्याचं दिसून येते. ठीक आहे. आणि तारीख ए फिरोजशाही पण खूप जास्त असं महत्वाचा ग्रंथ आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. तर बघा त्यानंतर काय झालं की हत्या केली अल्लाउद्दीन खिलजीने जलालुद्दीन खिलजीची. ठीक आहे. तर जे अल्लाउद्दीन खिलजी आहे त्यांना सिकंदर सानी म्हटले जातात. म्हणजेच काय, तर द्वितीय सिकंदर अशासारखी त्यांची काय आहे, उपाधी आहे. याशिवाय जे विविध विद्वान आहे त्यांनी खिलजी साम्राज्याबद्दल नाही का असं म्हटलंय की खिलजी ही क्रांती आहे, म्हणजे खूप मोठी परिवर्तन. क्रांती आपण कशाला म्हणतो, तर क्रांती म्हणजे काय, त्या व्यवस्थेत किंवा त्या जे पर्टिक्युलर सिच्युएशन आहे त्यामध्ये काहीतरी वेगळं म्हणजे परिवर्तन घडून येणं, यालाच आपण क्रांती असे संबोधत असतो. तर खिलजीला क्रांती असे RP त्रिपाठी यांनी म्हटल्याचे आपल्याला दिसून येते. ठीक आहे. तर बघा यानंतर जे आहे सगळ्यात जास्त महत्त्वाचा आपला टॉपिक असणार आहे की अल्लाउद्दीन खिलजीचा साम्राज्य विस्तार, आणि यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारल्याचे दिसून येते. आणि अल्लाउद्दीन खिलजी जे आहे त्यांचे 4 आपल्याला सरदार दिसतात, ज्यामध्ये उलुग खान होता, नुसरत खान होता, जफर खान एक होता आणि मलिक काफूर. आणि मलिक काफूर जे आहे ते आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे आहे. का बरं, कारण मलिक काफूरच ते व्यक्ती आहे ज्यांनी अल्लाउद्दीन खिलजीसाठी कसं दक्षिणेची विजय केल्याचं आपल्याला दिसून येते. म्हणजे दक्षिण जे साईड आहे आपला खालचा हावाला साईड, हा विजय करण्याचा जे सेनापती होता त्यावेळेस दक्षिण विजयचा, तो कोण होता, मलिक काफूर होता. ठीक आहे. आणि खूपदा आपल्याला कसं चित्तोड विजय कोणी केलं, वारंगड विजय कोणी केलं, होयसला कोणी केला, अशासारखे आपल्याला क्वेश्चन पुटअप झाल्याचे दिसून येते. म्हणून हे काय असणार आहे टॉपिक आपल्यासाठी महत्त्वपूर्ण, त्यांचं साम्राज्य विस्तार असणार आहे. तर बघा सगळ्यात पहिले राजस्थान. आता राजस्थान का बरं, कारण तिथे रणथंबोर हा खूप मोठा असा किल्ला आपल्याला दिसून येते. आणि त्यावेळेस येथील जे शासक होते जे पृथ्वीराज चौहान आहे त्यांचे उत्तराधिकारी होते. आणि कसं आहे, रणथंबोर जे आहे त्यांचं खूप जास्त प्रसिद्ध आहे. का बरं, त्याच्या किल्ल्यामुळे. कारण रणथंबोर याचा जे किल्ला आहे तो कसा खूप मजबूत असा हा किल्ला आहे. ठीक आहे. म्हणून हा रणथंबोर काय आहे, खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे. याची विजय कोणी केली, अल्लाउद्दीन खिलजी यांनी केल्याचे आपल्याला दिसते. ठीक आहे. आणि हा महत्त्वाचं म्हणजे हा जो विजय आहे रणथंबोर विजय, या विजयामध्ये अमीर खुसरो जे आहे त्यांच्या सोबत असल्याचे आपल्याला दिसून येते. आणि अमीर खुसरो यांचे खूप सारे लेखन आपण म्हणजे अभ्यासले आहे. ठीक आहे. तर म्हणून हा प्रश्न पण काय होते, महत्त्वपूर्ण होते. सोबतच हा जो रणथंबोर विजय आहे यामध्ये जे अमीर खुसरो आहे त्यांनी सर्वप्रथम जोहर व्रत म्हणजे सती जाणं हे सगळं पण पाहिलं होतं. आपण पाहिलं आहे की राजपुतांमध्ये जोहर खूप मोठ्या प्रमाणात होत होतं. ठीक आहे. याचं प्रत्यक्ष प्रमाण अमीर खुसरो यांनी राजस्थानचा रणथंबोर जेव्हा विजय केला तेव्हाच त्यांनी बघितलेलं दिसून येते. ठीक आहे. यानंतर ते कोठे गेले, तर यानंतर ते चित्तोडकडे गेले. ठीक आहे. चित्तोडकडे गेल्यानंतर चित्तोड विजय केली आणि त्यांच्यावर कसं आपले जे मुलगा होता त्यांच्या मुलांचं नाव होतं खिज्र खा. आणि खिज्र खा याला ते चित्तोड दिलं आणि यातूनच चित्तोडचं नाव बदलून खिजराबाद करण्यात आला. आणि हाही क्वेश्चन कसा इम्पॉर्टंट ठरते. ठीक आहे. तर बघा गुजरात विजय त्यांनी यानंतर त्यांनी गुजरात विजय केली. कधी केली, एक मिनिट बघा गुजरात विजय 1298 मध्ये केल्याचं आपल्याला दिसून येते. आणि यावेळेस गुजरातचं जे शासक होतो तो रायकरण बघेला होता. कोण होता, रायकरण बघेला हा गुजरातच्या त्यावेळी शासक होता. आणि या अभियानाचे नेतृत्व जे आहे ते उलुग खा जे आहे आणि नुसरत खा हे दोन जे अल्लाउद्दीन खिलजीचे सिपाही आहे त्यांनी केल्याचे आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आणि गुजरात विजयचे महत्त्व म्हणजे काय, तर
येथूनच आपल्याला काय दिसते, अल्लाउद्दीन खिलजीचा जो सेनापती आहे मलिक काफूर याला नुसरत खान यांनी 1000 दिनार मध्ये खरीदलं होतं. यातूनच जे दिसणार आपल्याला कोण, मलिक काफूर याला 1000 दिनारी असे सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. गुजरात विजेच्या वेळी रायकरण हा राजा होता हे लक्षात घ्या. सोबतच याचे नेतृत्व नुसरत खानने केलं आणि उलुग खानने केल्याचे दिसून येते. आणि महत्त्वाचं म्हणजे मलिक काफूर यांना कुठून आणलं होतं, तर गुजरात विजेच्या नंतरच मलिक काफूर यांना अल्लाउद्दीन खिलजीला मिळाले होते. ठीक आहे. रणथंबोर विजय, हंबीरदेव हे काय होते, चौहान वंशीय शासक असल्याचे आपल्याला दिसून येते. आणि यामध्येच काय झालं होतं, रणथंबोरामध्ये नुसरत खान जो आहे तो मारला गेला होता. ठीक आहे. यानंतर चित्तोड, आणि चित्तोड तुम्हालाच माहीतच आहे, ज्याचं नाव त्यांनी बदलून खिजराबाद केलं. याची विजय 1303 मध्ये चित्तोड विजय केल्याची आपल्याला दिसून येते. ठीक आहे. म्हणजे हे काय आहे, उत्तर भारतातील विजय अभियान आहे, ज्यामधील सगळ्यात प्रमुख कोणता आहे, पहिला तर गुजरात विजय. गुजरात विजय जेव्हा त्यांनी केली तेव्हा तेथील शासक कोण होता, तर रायकरण बघेला होता. ठीक आहे. आणि हे नुसरत खान जे आहे, नुसरत खान यांनी काय केली, या जे विजय आक्रमण आहे याचं काय केलं, नेतृत्व केल्याचं आपल्याला दिसून येते. सेकंड महत्वाचं आहे आपल्यासाठी ते आहे रणथंबोर. मी सांगितलं की राजस्थानचा सगळ्यात मजबूत किल्ला कोणता आहे, रणथंबोर आहे. ठीक आहे. आणि रणथंबोर जे आहे या विजयानंतर येथे कोणी नेतृत्व केलं, तर नुसरत खान आणि उलुग खान. यामध्येच नुसरत खान यांचा काय मृत्यू झाला. कोणत्याही आक्रमणामध्ये, तर बघा राजस्थान येथील रणथंबोर जे किल्ला आहे तेथील जेव्हा ते आक्रमण केलं तेव्हाच नुसरत खान यांचा काय झाला, मृत्यू झाल्याचं आपल्याला दिसून येते. कधी, 1301 मध्ये हा आक्रमण झाला. ओके, हे 2 पॉइंट क्लिअर असेल. आता तिसऱ्या पॉइंटकडे आपण वळूया, चित्तोड विजय. पहा, चित्तोड विजयावर आपल्याला पद्मावत म्हणून एक पिक्चर पण दिसतं. ठीक आहे. आणि तो जो पिक्चर आहे ना, त्याच्यामध्ये जे रतनसिंह दिलेले आहे, हेच ते रतनसिंह आहे जे त्यावेळी काय होते, शासक होते चित्तोडचे. आणि यावेळेस अल्लाउद्दीन खिलजीने हा आक्रमण केला आणि खिजराबाद असं नाव कशाचं ठेवलं, तर चित्तोडचं नाव बदलून त्यांनी खिजराबाद ठेवलं. का बरं, कारण जे अल्लाउद्दीन खिलजी आहे त्यांचे जे पुत्र आहे त्यांचं नाव होतं खिज्र. ठीक आहे. खिज्र खा होतं. अजून तुम्ही देवल राणी खिज्र खा म्हणून पण ऐकलं असेल, जे अमीर खुसरो यांचं म्हणजे लिहिलेलं आहे, ते पण महत्वाचं आहे. ठीक आहे. तर मालवा विजय यानंतर केली आणि मलकदेव हे काय होते, मालवाचे शासक होते 1305 मध्ये. ठीक आहे. आणि त्यानंतर सिवाना विजय झाली. त्यानंतर जालोर जे आहे ते विजय झालं. तर हे सगळे काय आहे, उत्तर भारतातील विजय अभियान आपल्याला दिसून येते. ठीक आहे. यानंतर आपण दक्षिण भारताकडे वळूया. दक्षिण भारताचे त्यांचे जे अभियान आहे त्यांचे नेतृत्व कोणी केले, तर मलिक काफूर यांनी केले. आणि आपण बघितलं आहे की मलिक काफूर जे आहे ते कधी आले होते, तर गुजरात विजयानंतर मलिक काफूर यांना कसं नुसरत खान यांनी 1000 दिनार मध्ये खरीदल्याचं आपल्याला दिसून येते. ठीक आहे. हाही क्वेश्चन महत्वपूर्ण असणार आहे. त्यानंतर बघा, आपण एका सिक्वेन्सनं याचा अभ्यास करूया, म्हणजे कसं होणार, तुम्हाला आणखीनच कसं व्यवस्थितरित्या ही गोष्ट कळणार. ओके, आय होप तुम्हाला हे सगळ्या गोष्टी क्लिअर होत असेल. म्हणूनच कसं आहे, आणखीन डिटेलमध्ये आपल्याला अभ्यासण्यासाठी आपला कोर्स जो आहे तो परचेस करा. ठीक आहे. तर बघा, दक्षिण भारतातील जे विजय अभियान आहे त्यामध्ये देवगिरी सर्वप्रमुख आहे. ठीक आहे. ज्यावेळी देवगिरीचे शासक जे होते यादव वंशीय शासक होते. कोण, यादव वंशीय शासक रामचंद्र देव. आणि जे प्रथम विजय केली आहे त्यांनी, त्यावेळी स्वतः अल्लाउद्दीन खिलजी यांनी केली. आणि जेव्हा देवगिरीवर सेकंड आक्रमण झालं तेव्हा त्यावेळेस कोणी नेतृत्व केलं, तर मलिक काफूर यांनी केलं 1307 मध्ये. ओके, मलिक काफूर यांनी केलं. त्यावेळेस सुद्धा कोण होतं, तर रामचंद्र देव हाच काय होता, राजा होता. आणि त्यानंतर त्यांनी काय केलं, का बरं हा आक्रमण झाला होता, तर हा जो प्रथम युद्ध झाला होता त्यामध्ये म्हटलं होतं की एलिचपूर जे प्रांत आहे त्याची आय कोणाला देणार, अल्लाउद्दीन खिलजीला. पण काय झालं, वचन दिलं, पण काय झालं, त्यांना जे कर आहे ते देणं बंद झालं. म्हणून खिलजी म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी यांनी काय केलं, तर परत त्यांचं जे
आक्रमण त्यांच्यावर केलं. यानंतर या दोघांमध्ये कसं मैत्री घडून आली आणि यातूनच रायन अशी उपाधी कोणाला दिली त्यांनी? रामचंद्र देव यांना दिल्याचे आपल्याला दिसून येते. यानंतर वारंगल महत्वाचा आहे आणि वारंगल विजय जे आहे ते 1309 मध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येते. ठीक आहे. वारंगलवर सुद्धा त्यांनी काय केलं? आक्रमण केलं. आणि वारंगलला जेव्हा आक्रमण केलं तेव्हा प्रतापरुद्र देव जे होते काकतीय शासक. कोण? प्रतापरुद्र देव. त्यावेळेस प्रतापरुद्रदेव जे काकतीय वंशाचे शासक होते ते तेथील राजा होते. आणि यावेळेस काय केली? रामचंद्र देव जे आहे, जे त्यांचे आता फ्रेंड बनले होते, त्यांनी त्यांना हेल्प केलं. कोणाला हेल्प केली? तर मलिक काफूर. का बरं? जे दक्षिण भारतातील अभियान आहे त्याचे नेतृत्व मलिक काफूर यांनी केल्याचे आपल्याला दिसून येते. ठीक आहे. त्यानंतर द्वार समुद्र जे आहे हा सुद्धा जे होयसल वंश आहे त्यातीलच हे काय आहे? द्वार समुद्र आहे. ठीक आहे. आणि द्वार समुद्रावर वीर बल्हाल द्वितीय जे आहे त्यांचं शासन होतं. आणि यावेळेस काय झालं? तर याही वेळेस मलिक काफूर यांनी काय 1310 मध्ये द्वार समुद्रावर आक्रमण केलं. नंतर पांड्य राज्यावर वीर पांड्य आणि सुंदर पांड्यांचं आपल्याला शासन दिसेल, यावरही आक्रमण केलं. आणि देवगिरीवर कसं परत आक्रमण केलं. ठीक आहे. ज्यावेळी शंकरदेव तृतीय यांचं काय होतं? शासन होतं. आणि शेवटी काय? देवगिरीला 1313 मध्ये आपल्याला दिसेल की दिल्ली सल्तनत मध्ये सामील करून घेण्यात आलं. ठीक आहे. अशा प्रकारे त्यांचं विजय यात्रा आहे, ज्यामध्ये उत्तर भारतातील विजय अभियान आणि दक्षिण भारतातील विजय अभियान दोन्ही गोष्टी कसं खूप जास्त असं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ठीक आहे. बघा इथे मी मेन्शन पण केलेलं आहे, कारण त्यांची जे दक्षिण भारत विजय आहे त्यावर खूपदा आपल्याला क्वेश्चन विचारलेला दिसून येते, म्हणून हे लक्षात घ्या. ठीक आहे. सोबतच आपल्याला दिसेल की तारिक ए फिरोजशाही जे आहे, जे जियाउद्दीन बर्नी जे आहे त्यांची ही पुस्तक आहे तारिक ए फिरोजशाही. यामध्ये त्यांनी त्यांचे जे बाजार प्रशासन आहे त्याविषयी त्यांनी काय चर्चा केलेली आहे. सोबतच खजाइन उल फुतुहत हा जो ग्रंथ आहे तो अमीर खुसरो यांचा आहे. यामध्ये आपल्याला अल्लाउद्दीनची बाजार प्रशासनाविषयी काय माहिती मिळते. ठीक आहे. आणि बघा अल्लाउद्दीन खिलजी जे आहे त्यांच्या काळात सुद्धा मंगोल आक्रमण झाले आणि त्या मंगोल आक्रमणापासून वाचण्यासाठी त्यांनी काय केलं? स्थायी सेना म्हणजे मोठी सेना निर्माण केली. आणि सेना जर आपण निर्माण केली तर त्यांना सोयी सुविधा प्रोव्हाइड करणं पण त्या राजाचं कर्तव्य असते. यातूनच काय झालं? तर बाजार नियंत्रण आणलं. का बरं? जर वस्तूच्या किमती कमी असेल तर कमी वेतन द्यावे लागेल आणि कमी वेतन जर दिले तर काय होणार? आर्थिक कोश काय होणार? यामुळे मजबूत होणार. म्हणूनच त्यांनी काय केल्याचं दिसते आपल्याला? तर बाजार प्रणाली आणली. पण जेव्हा अल्लाउद्दीन खिलजी यांचा मृत्यू होतो त्यांच्या मृत्यूबरोबरच हे काय आहे? बाजार प्रशासन जे आहे ते ऱ्हास पावते. अल्लाउद्दीन खिलजी जे आहे त्यांनी 3 प्रकारचे बाजार लावले. पहिला होता खाद्यान्न, दुसरा होता किमती वस्त्रांवर आणि तिसरा होता घोडे, गुलाम आणि पशूंसाठी. प्रत्येक बाजारावर एक उच्च अधिकारी होता ज्याला शहना असे म्हटले जात होते. आणि राजस्व जे आहे ते एकत्र करण्याचे काम मुस्तखराज करायचं. कोण? मुस्तखराज. ठीक आहे. हा जो होता हा अधिकारी होता जो राजस्व एकत्रित करायचा. ठीक आहे. आणि बाजारचा जो अधिकारी असायचा त्याला शहनाए मंडी असे म्हटले जात होते. आणि तीनही जे शहना होते ते शहना जे आहे ते अधीन होते. ठीक आहे. आणि शहनाए मंडी हा जो पद आहे मलिक काफूर यांना देण्यात आले होते. आणि जे बघा हे जे त्यांनी व्यवस्था निर्माण केली होती त्यासाठी सगळ्यात पहिले काय केलं त्यांनी? जे व्यापारी आहे आणि सौदागर जे पण आहे जे व्यापार करतात किंवा वस्तू विकतात त्यांच्यासाठी रजिस्टर करणं कंपल्सरी केलं. सोबतच काय केलं? तर भ्रष्टाचार होऊ नये म्हणून काय सगळ्या वस्तूच्या काय केला? नियंत्रण प्रस्थापित केलं आणि व्यवस्थित प्रकारे किमती ठरवून दिलेल्या आपल्याला दिसून येते. ठीक आहे. अशा प्रकारे जे अल्लाउद्दीन खिलजी आहे त्याचं आपल्याला बाजार प्रशासन दिसते आणि त्यांचीच हे बाजार प्रशासन जे आहे ते खूप जास्त अशी महत्त्वपूर्ण आहे, कारण यावरही आपल्याला प्रश्न विचारलेले दिसून येतात. अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात सुद्धा अमीर खुसरो आणि हसन दहलवी हे जे कवी आहे ते होते. आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे
अल्लाउद्दीन खिलजी हा पहिला असा शासक होता ज्यांनी काय केला होता तर नगद वेतन दिल्याचे आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आपण गुलाम वंशामध्ये पाहिलं की इक्ता प्रथा सुरू केली होती. आणि इक्ता म्हणजे काय, एखादा भूभाग किंवा जमीन तो क्षेत्र एखाद्या व्यक्तीला देत असत, त्या व्यक्ती जो त्याच्यावर असत त्याला इक्तादार म्हणत. म्हणजे काय होतं, नगद प्रणाली नव्हती तर भूमीच्या स्वरूपात ते काय वेतन देत होते. परंतु आपल्याला खिलजी काळात असं दिसणार का, नाही. अल्लाउद्दीन खिलजी हा प्रथम शासक होता ज्यांनी काय केलं, भू राजस्वासाठी नगद वेतन दिलं. जे सैनिक असायचे त्यांना सुद्धा नगद वेतन मिळायचे. ठीक आहे. तर हा त्यांचं खूप मोठा असा कार्य आहे. त्याशिवाय घोड्यांना डाक देण्याची प्रथा सुरू केली. आता घोड्यांना का बरं डाक द्यायचं, तर कसं आहे, घोड्यांची अदलाबदल होऊ नये आणि त्यातून काय कमी म्हणजे कमी दर्जेदार घोडे येऊ नये आणि उच्च प्रतीचे म्हणजे चांगल्या क्वालिटीचे आपल्याला घोडे मिळावे, त्याचा घोड्यांना काय डाक दिले. ठीक आहे. आणि यामध्ये डाक दिल्याने काय होत असत, घोड्यावर माहित असत की डाक दिलेला आहे आणि तोच घोडा त्यांना प्रेझेंट करावा लागत असत. सोबतच सैनिकांसाठी हुलिया प्रणाली सुरू केली. का बरं, कारण बघा एखादे सैनिक जर बिमार असेल तर त्याच्या जागी इतर कोणीही येऊ नये म्हणून काय सैनिकांसाठी हुलिया प्रणाली सुद्धा सुरू केल्याची आपल्याला दिसून येते. ठीक आहे. बर्नी जी आहे, जियाउद्दीन बर्नी, त्यांनी तारिक ए फिरोजशाही मध्ये म्हटलं आहे की बाजार जे त्यांनी निर्माण केला त्याचं काय उद्देश होतं, जे हिंदू जनता आहे त्यांना काय सजा देणं हा त्याचा उद्देश होता. सोबतच अल्लाउद्दीनने 50% भूमिकर घेतल्याचं आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आणि बघा, अल्लाउद्दीन खिलजी हे पहिले असे शासक आहे ज्यांनी काय केलं, भूमीवर वास्तविक महत्व समजलं. आणि दोआब क्षेत्राचं सगळ्यात पहिले महत्व जर कोणी समजलं असेल तर ते आपल्याला अल्लाउद्दीन खिलजीच दिसतात. ठीक आहे. ठीक आहे. तर बघा, आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी 2 प्रकारचे आणखीन कर लावल्याची आपल्याला दिसून येते. ठीक आहे. पहिला जो कर होता तो होता मकान कर आणि दुसरा होता चराई कर. आणि हे दोन्ही कर काय आहे, महत्वपूर्ण असे आहे आणि क्वेश्चन पण यावर विचारले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. हे 2 कर लावले. पहिला आहे मकान कर आणि दुसरा आहे चराई कर. यानंतर कोण आले, मुबारक खिलजी आले. आणि मुबारक खिलजीने तर अल्लाउद्दीन पेक्षा एक पाय कसं समोरच ठेवलं, त्यांनी स्वतःलाच खलिफा असे काय केलं, घोषित करून घेतलं होतं. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय पाहिलं तर खिलजी वंश पाहिलं. ठीक आहे. आणि खिलजी वंश खरंच खूप महत्वाचा आहे, कारण आपल्याला सुसंघटित सैन्य व्यवस्था, सैन्यांना नगद वेतन देणे, सोबतच 2 प्रकारचे एक्स्ट्रा कर आणि भूमिकराचे महत्व समजणारा खिलजी काय होता, पहिला शासक होता. सोबतच त्याचे जे बाजार प्रशासन आहे ते इतके उत्कृष्टरित्या आहे की त्यावरून आपल्याला नक्कीच एक्झाम मध्ये काय प्रश्न विचारले जाऊ शकते. म्हणून काय करा, हा जो टॉपिक आहे तो आणखीन व्यवस्थित अभ्यासा, व्यवस्थित नोट्स काढा आणि लवकरात लवकर आपला कोर्स परचेस करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. असंच व्हिडिओ बघत राहा.